हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशी आहात सर्वजण. तर आता सकाळचे वाजले आहे 7:15 कमी आहे आणि इथं अंधार पाहू शकतो, म्हणजे थोडंसं आता उजेड पडलं आहे. तर आज सकाळची शाळा आहे, तर मी निघाले स्कूलला. तर चला, तर मी स्कूलमध्ये चालले. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती, तर त्याच्यामुळेच मग आज साडी नाही तर ड्रेसच असतो शनिवारची माझा. चला आता पटकन जाते 10 मिनिटात. आले घरी. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती, तर सर्वांना सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. तर पहिल्या आपल्या स्त्री शिक्षिका, आणि त्यांनी आपल्याला इतकं छान म्हणजे त्या शिकल्या आणि दुसऱ्यांना पण म्हणजे शिकवलं. त्याच्यानंतर मग आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण त्यांच्याचमुळे आज आहोत, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो, आपण आपल्या पायावर उभा आहे, प्रत्येक गोष्ट आपण स्वतः घेऊ शकतो फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे. तर त्यांना खूप खूप म्हणजे खूप थँक्यू की आपल्यासाठी त्यांनी एवढं केलं. मस्त खूप आनंद होतो आहे ना आज. खूप छान माझ्या छोट्या मुलीने ना प्रयत्न केला. ॲक्च्युली ते वर्गामध्ये इतके छान बोलत होत्या ना, आणि तिथे जाऊन पहिल्यांदा पुढे जाऊन घाबरल्या त्या थोड्या, म्हणजे त्या अटकत होत्या बोलताना, विसरल्या बाकीच्या. मम्मा मला मोबाईल बी देईल का? तर हां थांब जरा. तर ना विसरल्या होत्या. तर पण छान, जाऊ दे, स्टेज डेअरिंग येते आणि म्हणजे खूप भारी वाटलं. बाकी तर कार्यक्रम झाला. आता मी घरी आले मस्त छान. आता दिशूच्या हाताचे पोहे खाणार आहे आम्ही. दिशू आज तिने पोहे बनवलेले आहे, तर आम्ही पोहे खातो मस्त आणि रिव्ह्यू देतो दिशूला पोहे कसे झाले आद्विक आणि मी. तर चला मग आजचा दिवसभर तुमच्यासोबत शेअर करू कसं जातो. चल, हे आता दिशूने मस्त पोहे केलेले आहे. चला आता टेस्ट घेऊ आपण. इथेच ठेवून टाकतो आता. फॅन बंद का? थंड जरा थंडसं. कशी झाले पोहे सांगा आधी दिशूला. छान आहे ना गाइस, खूप अच्छे. तुम्ही भी ऐसे बनाना दीदी के. मजा से पुढे सर. ये का पाणी टाकतो. मम्मा तेव्हा ते ना पाणी नाही तो पडलं होतं. लागली तो पाणी पडलं होतं. बस काय काय माहिती तो टाकलं. या पाणी होतं, पाणी होतं. तर इथे मी ना आता कपडे मशीनला लावून देते, कारण की मग मुलांचे स्कूलचे ड्रेस असतात, पीटीचा रेग्युलर ड्रेस, तर ते खूप सारे कपडे असतात. म्हणून मग मी काय करते, शनिवारच्या दिवशी ना सर्व ही क्लिनिंग करते. कारण की जर शनिवारी तुम्ही जर अशी क्लिनिंग केली ना, तर संडेचा दिवस आपल्याला कोणत्याही गोष्टी म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी अचानक आपल्याला कुठं जायचं आहे किंवा काही दुसरी कामं जी आपल्याला करायची आहे ना त्या दिवशी, तर बरेच राहतात. दळण करायचं असतं, ग्रोसरी भरायची असते, म्हणजे असं ह्या गोष्टी असतात, तर आपण त्या गोष्टी करू शकतो. तर त्याच्यासाठी मग मी शनिवारी ना खूप जास्तीची म्हणजे एक्स्ट्राची कामं करून घेते. कपड्यांचं टेन्शन जातं, बाकीच्या गोष्टी पण मी आवरून घेते. आणि क्लिनिंग झाली ना म्हणजे आपल्याला ना
वेळ भेटतो तेवढा संडेला आपल्या स्वतःसाठी भेटतो. मग आपल्या स्किन केअर असो, परत हेअर ऑइलिंग करायचं, हेअर वॉश करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा पार्लरमध्ये जाणं आपल्याला वेळ भेटतो. नाही तर आपण काय करतो, हेच संडेला जर कामं केली ना तर आपला अर्धा दिवस कामांमध्ये जातो. त्याच्यानंतर इतका कंटाळा येतो ना बाहेर निघण्याचा, तर इच्छासुद्धा होत नाही. म्हणून मग मी ना शनिवारी तरी मी खूप जास्तीची कामं करून घेते, जेणेकरून मला रविवारचा दिवस भेटतो. आणि ही माझी शनिवारची नॉनस्टॉप कामं आहेत, जी की मी दर शनिवारी करते. ही सर्व क्लिनिंग करते. म्हणून मग मला रविवारचा दिवस हा माझ्यासाठी देता येतो. मग मी त्या दिवशी जास्तीचं शूट करत नाही, किंवा थोडंफार कुठे गेली किंवा काही राहिलं तेवढंच शूट करते. पण मग स्वतःसाठी वेळ असतो, किंवा नाही का मुलांसोबत टाईम स्पेंड करणं असतं, ह्या गोष्टी मिळतात. म्हणून मग हा वेळ मी असा करते इथे यूज. तर इथे मी सर्व क्लिनिंग करून घेते, आणि हीच रविवारी केली ना तर माझा अर्धा दिवस असं कामांमध्ये चालला जाणार आहे. म्हणून मग मी हे सर्व क्लिनिंग करून घेते. आणि काय होतं, आपण खिडक्यांमध्ये धूळ वगैरे असते ना, ती आपल्याला क्लीन करायला असं इतर वेळेस तरी वेळ भेटत नाही. मग असं ह्या दिवशी तरी मी अशी एक्स्ट्राची कामं ही अशी करून घेते. आणि ह्या कामांमध्ये ना स्वतःला गुंतून ठेवलं ना तर खरंच बाकी आपण गोष्टींकडे लक्ष देत नाही. जे आपल्याला म्हणजे कामं आहेत त्याच्याकडे लक्ष देतो, आणि आपण नेगेटिव्ह लोकांकडे लक्ष देत नाही. आणि स्वतःचं इम्पॉर्टन्स वाढवायचे असतील ना आपल्याला, तर आपण काय करायचं, इग्नोर करा त्यांना, आणि खरंच त्यांच्यामध्ये ना न राहण्याचाच प्रयत्न करा. कारण की ना तेवढंच आपल्याला जास्त त्रास होतो. मग आपण काय करायचं, आपलं जे काम असेल ते कामं करायची, आपण कामामध्ये आपल्याला गुंतून ठेवायचं. मुलांमध्ये टाईम स्पेंड करायचा. आता घरामध्ये, शाळेत पण असो, मी मुलांमध्येच माझ्या क्लासमध्ये टाईम स्पेंड करते, त्यांच्यामध्ये. घरी आल्यावर माझी कामं, मुलं आणि आपल्या ह्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे ना जर खरंच स्वतःचे इम्पॉर्टन्स वाढवायचे असतील ना, तर ह्या गोष्टी खरंच करा तुम्ही पण. आणि मी असंच आता करते. आधी मला नव्हतं, म्हणजे नव्हतं एवढं असं नाही का लोक कशी काय, पण आता हळूहळू लोक समजायला लागली मला पण, आणि कशी असतात हे कळतं. म्हणून आता खूप आपल्या लाईफमध्येच आपण लक्ष द्यावं, मस्त जगावं, एन्जॉय करावं. आपल्याला जेवढं देवाने आयुष्य दिलं ना ते छान जगावं. आणि हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काहीच मिळत नाही. म्हणून आपण ना कोणाबद्दलच आता काही वाईट पण बोलू नये, कोणाचा आपण विचार पण करू नये. आपण मस्त छान एन्जॉय करायचं. तर आता म्हणून मी आता म्हटलं चला आपली घरातली ही कामं उरकून घेऊ. आणि मग संडेचा दिवस काही पण अचानक प्लॅन ठरतात, तर ते मग मला वेळ तरी भेटेल त्या गोष्टीसाठी. तर मग मी काय केलं, हे टेंट हाऊस आहे ना, गेले 2 महिने आद्विकला करून दिलेलं होतं खेळण्यासाठी. तर हे टेंट हाऊस मी आता काढून ठेवत आहे. तर हे टेंट हाऊस आहे ना आता ठेवून देणार आहे. आद्विक काय खेळत तर नाही आहे, म्हणून मग तसंच पडण्यापेक्षा बरं आहे आपलं. आता हे सर्व काढून ठेवते. मग आद्विक घरातल्या घरात सायकल चालवतो ना, तर त्याला मग हॉलमध्ये स्पेस मिळेल, तर त्याच्यामुळे मग मी हॉल रिकामा करून घेते. तर तो हॉलमध्ये ना तर त्याला खेळायला पण मग जमतं, आणि सायकल आहे ना घरातल्या घरात चालवतो. म्हणून मग टेंट हाऊस आता काढून ठेवते. तर तो सांगत होता अजून राहू दे, पण तो सायकल खेळतो, त्याच्यामुळे मग तेवढी जागा मिळेल त्याला घरामध्ये खेळण्यासाठी. तर इथे मी पटकन ही कामं आवरून घेते. आणि काय होतं, ह्या दिवशी मी शनिवारच्या दिवशी ना ही प्रत्येक शनिवारची ही कामं आवरते. आणि कसं रविवारचा दिवस मग मला खूप वेळ भेटतो माझ्या सर्व गोष्टींसाठी, म्हणून मग मी ही कामं करत असते. तर चला ही पटकन कामं उरकवते आणि बोलते.
तर आता मी ना पटकन लादी पुसून घेते आणि सर्व म्हणजे लादीचंच काम राहिलं, लादी आणि किचनचं. ऑलमोस्ट माझी बरीचशी कामं झालेली आहे. आता पटकन ही लादी पुसून घेते आणि मस्त छान घरामध्ये इतकं फ्रेश वाटतंय ना, एवढी कामं झाली ना तर खरंच खूप फ्रेश वाटायला लागलेलं आहे. तर पटकन आता ही कामं एवढी करते आणि मस्त छान स्पेसियस अशी जागा मिळते इथे आता. आणि आद्विकला खरं जास्त आनंद झाला आहे. त्याला आता सध्या सायकलिंग खूप आवडायला लागली. तर मला कसं त्याला बाहेर घेऊन जाता येत नाही, मग घरातल्या घरात तो थोडासा खेळतो. मग संडेचा दिवस असतो त्याच्यासाठी तेवढा, तर त्यामुळे तर मग चला आता पटकन एवढं मी लादी पुसून घेते आणि नंतर तुम्हाला पूर्ण घरामध्ये आवरलेलं सर्व दाखवते. चला मग. तर इथं माझं सर्व किचन क्लीन झालेलं आहे आणि बेसिंग पण घासून घेतलं. तर बेसिंगमध्ये भांडे ना मी दुपारच्या वेळेस तरी मग दोन्ही टाईम भांडे झाल्यावर घासूनच घेत असते. तर इथं बेसिंग पण क्लीन केलं आणि मस्त छान आत्ता पूर्ण क्लीन झालं आहे. आता गॅस ओटा तो क्लीन करते आणि तुम्हाला फायनल पूर्ण लुक दाखवते. मी सर्व वावरून घेतलेला आहे आणि मस्त छान अशी क्लिनिंग करून घेते शनिवारी, जेणेकरून आपल्याला रविवारचा दिवस हा मिळतो मस्त. तर चला आता पटकन एवढं क्लीन केल्यानंतर तुम्हाला लगेचच दाखवते मी पूर्ण घराचा लुक. तर इथं माझं सर्व किचन मस्त छान क्लीन झालेलं आहे आणि शनिवारच्या दिवशी ना अशी कामं असतात. तर मी तुम्हाला दाखवते काय काय कामं केली. मस्त छान घर आवडलेलं आहे. बाथरूम सुद्धा क्लीन झाली, कपडे टाकून झाले, तुम्हाला दाखवते. पाहू शकता मस्त किचन क्लीन झालेलं आहे सर्व. तुमची पण क्लिनिंग करून घेतलेली आहे. मस्त छान धुवून घेतलेलं आहे असं बाथरूम. त्याच्यानंतर कपडे टाकून झाले माझे. परत इथं पण मस्त छान क्लीन केलेलं आहे.
बाल्कनी झाडांना पाणी घातलेलं आहे. तर आता इथे मस्त गालीच्या आथरून देते, कारण की अजून थंडीचे दिवस चालूच आहे म्हणून मग मी हात टाकूनच ठेवत असते. मुलं कसं आदवी खेळत असतो लोळतो खाली, तर हे कार्पेट खूप छान गरम आहे आणि खूप भारी आहे, त्याच्यामुळे हे कार्पेट मी असंच ठेवत असते. तर इथं मस्त छान असं टाकून घेते आता. चला मग तर इथं मस्त हॉल पण क्लीन झालेला आहे आपला. मस्त छान असं क्लीन झालेलं आहे. जस्ट सर्व क्लिनिंग झालेले आहे आणि शनिवारी ना मी ही क्लिनिंग करते. कपडे वॉश केले, कारण की कपडे पण वॉश झाल्यानंतर मग मला ना परत संडेचा दिवस जरा मोकळं जातो आणि दुसरी कामं आवरायला भेटतात, किंवा कुठं बाहेर जायचं असेल ना तरी पण आपण मग बाहेर जाऊ शकतो. म्हणून मग असं मस्त छान कपडे झालेले आहे, लादीपासून झाली, मस्त क्लीन केलेली आहे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी ना ज्या मी एक्स्ट्राची जी कामं असतात ना ती आदल्या दिवशी करते, जेणेकरून रविवारचा दिवस अजून आपल्याला वेळ भेटतो. आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.